श्री महाविष्णू हिरण्यकश्यपूचा संहार करण्यासाठी औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले. त्यांनी प्रल्हादाचे रक्षण केले आणि हिरण्यकश्यपूच्या वधानंतर त्याला राज्यावर बसविले. काही कालानंतर दुभंगलेल्या त्या खांबाला पालवी फुटू लागली आणि पुढे त्याचेच औदुंबराच्या वृक्षात रूपांतर झाले. प्रल्हाद विस्मित होऊन त्या औदुंबराच्या वृक्षाची पूजा करू लागला. प्रल्हादाला एकदा औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ अवस्थेत बसलेल्या दत्तात्रयाने दर्शन दिले व ज्ञानबोध केला. परमपवित्र अशा औदुंबर वृक्षाने मनुष्याकृती धारण करून श्री दत्तांच्या चरणकमलावर पडून मला सुद्धा वर द्या अशी प्रार्थना केली. तेव्हा श्री दत्तात्रय म्हणाले, प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राहीन. तुझ्यामधून नरसिंह देव प्रकट झाल्यामुळे कलियुगात मी नृसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार घेईन असे माझे वचन आहे. दत्तात्रेय प्रभू त्यांच्या भक्तांना प्राणशक्ती देऊन त्यांचा नित्य निवास असणाऱ्या औदुंबर वृक्षातून निघणाऱ्या प्राणशक्तीद्वारा आपल्या भक्तांचे रक्षण करतात. खरे तर ती प्राणशक्ती औदुंबर वृक्षातून निघून भक्तांचा शरीर व्यवहार उत्तमपणे पार पाडू शकते. ही प्राणशक्ती परिपूर्ण असते कारण प्रत्येक औदुंबराच्या वृक्षामध्ये सूक्ष्म रूपाने श्री दत्तात्रेय असतात. औदुंबर हा कलियुगात कल्पवृक्ष मानला गेला आहे. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते. म्हणूनच दत्त संप्रदायात औदुंबर वृक्षास अनन्यसाधारण महत्व आहे. श्री नृसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रयांचे दुसरे अवतार. त्यांचा जन्म जरी कारंजा येथील असला तरी कृष्णाकाठ हीच त्यांनी आपली कर्मभूमी बनविली. त्यांच्या वास्तव्याने, तपाने आणि लोकोद्धाराच्या कार्याने कृष्णाकाठी औदुंबर आणि नरसोबाची वाडी ही दोन पवित्र क्षेत्रे निर्माण झाली आहेत. त्यांच्या तपाच्या तेजाने, शास्त्रपूत आचाराने आणि बुद्धीच्या प्रभावाने महाराष्ट्रात दत्त संप्रदाय सर्वत्र प्रसार पावला. त्यांचे हे कार्य इतके मोठे आहे की लोक त्यांनाच दत्त संप्रदायाचे प्रवर्तक मानतात. गुरुचरित्रात सांगितल्यानुसार नृसिंह सरस्वती यांनी वयाच्या 7व्या वर्षी वेदाभ्यास करण्यासाठी गृहत्याग करून काशीस प्रयाण केले. वेद पठण पूर्ण होताच त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. त्यांच्या संन्यास दीक्षेनंतर त्यांनी ज्या ज्या क्षेत्रांना भेटी दिल्या त्यातील बरीच स्थाने औदुंबर वृक्षाखाली होती. त्यापैकीच एक ठिकाण श्री क्षेत्र औदुंबर हे कृष्णाकाठाच्या औदुंबर वनात आहे. त्यांनी औदुंबर येथे चातुर्मासात वास्तव्य केले. त्यामुळे औदुंबर हे महाराष्ट्रात दत्तस्थान म्हणून विशेष प्रसिद्ध पावले. कृष्णेच्या तीरावर वृक्षांच्या दाटीमुळे आपोआप एकांतमय तपोवन निर्माण झाले होते. या निसर्गसिद्ध तपोवनात औदुंबराच्या दाट शीतल छायेत नृसिंह सरस्वतींनी एक चातुर्मासाचा काळ घालविला आणि त्या स्थानाला चिरंतन पावित्र्य प्राप्त करून दिले. या पवित्र वातावरणात कृष्णेच्या पवित्र पात्रात स्नान करून श्री दत्त पादुकांचे दर्शन घेतले जाते. हा स्नानाचा घाट प्रशस्त आहे. कृष्णामाईची मनोमन प्रार्थना करून आणि सुचिरभूत होऊन दत्त दर्शनाला जायचे. घाटावरून सरळ पादुकांपर्यंत जाता येते. हा घाट येथील ब्रह्मानंद स्वामींचे शिष्य सहजानंद स्वामी यांनी दत्तभक्तांकडून आर्थिक सहाय्य गोळा करून 20व्या शतकाच्या प्रारंभी बांधला. जेव्हा श्री नृसिंह सरस्वती यांनी हे स्थान सोडून नृसिंहवाडीत जाण्याचा संकल्प केला तेव्हा त्यांच्या भक्तांनी त्यांना हे स्थान न सोडण्याची विनंती केली. तेव्हा नृसिंह सरस्वती महाराज म्हणाले, माझे या स्थानावर गुप्त रूपात कायम वास्तव्य असेल व येथील निर्मळ पादुकात श्री दत्तात्रयांचा वास असेल. आजही येथे याच पादुकांची पूजा केली जाते. याच दत्तात्रयांच्या निर्मळ पादुका आहेत.
विविध उत्सवांच्या वेळी इथे छान सजावट केली जाते. भाविकांची अशी श्रद्धा आहे की येथे नृसिंह सरस्वती यांचा गुप्तवास आहे. मंदिराच्या परिसरात औदुंबर वृक्षाची घनदाट छाया आहे. या ठिकाणी स्वतः नृसिंह सरस्वती 4 महिने एकांताचा आनंद लुटीत राहिले होते. त्या ठिकाणी त्यांच्या चरित्राचे आणि उपदेशाचे चिंतन करीत राहण्यात औचित्य आहे. त्यामुळे आपोआपच तपाला अनुकूल मानसिक बैठक लाभते. या औदुंबर क्षेत्री चैत्रात कृष्णामाई उत्सव, श्रीपाद श्रीवल्लभ उत्सव, श्री नृसिंह सरस्वती जन्मोत्सव, दत्त जयंती असे उत्सव साजरे केले जातात. यावेळी सुंदर असा पालखी सोहळा आयोजित करण्यात येतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान आनंद निधान, आम्ही भाग्यवान आनंद निधान. झुलते हळूच दत्ताची पालखी, झुलते हळूच दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. हे गुरुदेव दत्ता, तुमच्या लीला करणे ब्रह्मादिकांनाही शक्य नाही आणि आमच्यासारख्यांना तर अजिबात शक्य नाही. तेव्हा अधिक परीक्षा न घेता आमच्या हृदयातील स्थान आपण कधीही सोडू नये हीच तुमच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.